कविता कधी सुचेल काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. आता बोलता बोलता सुद्धा मला कविता सुचू शकते आणि मी कुठेतरी ते बॅक ऑफ द माइंड ते असं ठेवू शकतो त्या कवितेला. म्हणजे हृदयस्पर्शी हा हो, शब्द पण अगदी, कमी अगदी, पडतो अगदी. ऍक्च्युली या कवितेसाठी. आणि त्यामुळे त्या वर्षाचा गोल्डन बॉयचा अवॉर्ड मला मिळाला होता. नमस्कार सोलापूरकर, मी रश्मी. खाने पे बातचीत या आपल्या सेकंड पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या पॉडकास्ट मध्ये सोलापूर मधला एक असा नामवंत कवी आलेला आहे आणि त्यांच्याशी आज आपण खूप मनमोकळे गप्पा मारणार आहोत. आणि नक्की कवी काय असतो, किंवा कवी होताना काय प्रोसेस असते, किंवा कवी व्हायचं कसं, किंवा ह्या रिलेटेड सगळ्याच गोष्टी आजच्या या पॉडकास्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत. आज मी आलेली आहे WIT कॉलेज समोरच्या PV बिर्याणी येथे आणि इथली डिलिशियस बिर्याणी आपण टेस्ट करणार आहोत आणि त्यासोबतच सागर अचलकर यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या माझ्या पॉडकास्ट मध्ये. तसं बघायला गेलं तर कवी होणं ही खरं तर खूप अवघड गोष्ट आहे असं मानली जाते. जेव्हा आपण लहानपणापासून आपल्या पुस्तकांमध्ये कविता वाचतो त्या कविता खूप बेसिक असतात, पण जसं जसं मोठे होत जातो तसा कविता त्याच्यामधला जो भावार्थ असतो तो समजत जातो. तर कवी होणं किंवा त्याची सुरुवात कुठंतरी बालपणापासूनच झाली असेल असं मला वाटतं. तर तुमचं बालपण कसं होतं याबद्दल सगळ्यात आधी आपण बोलूयात, की कसं होतं बालपण, कुठली शाळा, कॉलेज कुठलं, काय सांगाल? सगळ्यात आधी तर तुझे खूप खूप थँक्स, तू मला या ठिकाणी बोलवलंस आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे. येस. आल्याच मला इथं बिर्याणी सर्व केली तू. हो. खूप छान वाटतंय, बिर्याणीचा वास येतोय. वास घेत आता आपण बोलूया. येस. बालपणाबद्दल आपण सुरुवातीला बोलूयात. मी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, 1ली ते 10वी. ओके. त्यानंतर कॉलेज माझं वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयामध्ये माझी डिग्री झाली आणि पोस्ट ग्रॅज्युएशन तिथं झालं. ओके. बालपणाबद्दल सांगायचं झालं तर तिथेच मला वाचनाची आवड लागली असं म्हणूयात. माझी मम्मी टीचर आहे. ती मला नवीन नवीन पुस्तकं आणून द्यायची. ज्यावेळी उन्हाळी सुट्टी लागायची, 2 महिने आपण शांत असतो, त्यावेळेस मला काम लावण्यासाठी माझी मम्मी मला पुस्तक आणून द्यायची. मग त्याच्यामध्ये चंपक असेल, ठकठक असेल, अरेबियन नाईट्स असतील, अशा लहान मुलांसाठी जी पुस्तकं असतात ती पुस्तकं मला ती आणून द्यायची आणि मी एका दिवसात अशा 2-3 पुस्तकांचा फडशा अक्षरशः मी पाडायचो त्यावेळी. आणि हळूहळू मला नंतर वाटत गेलं की हे आपण थोडंसं आता पुढचं वाचलं पाहिजे. ज्यावेळेस मी कॉलेज वयामध्ये आलो त्यावेळेस मला पहिल्यांदा मी वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयामध्ये जी लायब्ररी बघितली आणि तिथली पुस्तकं बघितली त्यावेळेस मला वाटलं बाप रे, हा तर माझ्यासाठी खजानाच आहे. मी हळूहळू तिथली एक पुस्तके मी वाचत गेलो. मग नंतर हळूहळू मला कवी कळत गेले, लेखक कळत गेले, नवीन कथा लेखक म्हणा, कादंबरी लेखक म्हणा, नवनवीन कवयित्री, कवी हे मला वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयामध्ये कळत गेले. वाचता वाचता माझ्या लक्षात यायला लागलं की आपण ही थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करूया, बघूया काय होतंय ते. मग अशा पद्धतीने मी थोडंफार लिहायला चालू केलं. मग लिहायला चालू केल्यावर सुरुवातीला मी ते स्वतःपुरतं ठेवायचो. नंतर मग वाटायला लागलंय की कुणाला तरी दाखवायला पाहिजे आपण की काय लिहिलंय, कसं वाटतंय, चांगलं आहे का वगैरे वगैरे. मग कॉलेजमध्ये तसे बरेचसे मित्र होते ज्यांना साहित्याबद्दल जाण होती. त्याबरोबर आमचे मते सर, मराठीचे प्राध्यापक, त्यांना सुद्धा मी काही माझं लिखाण दाखवायचो. मग ते म्हणाले की ठीक आहे, व्यवस्थित आहे, अजून इम्प्रूव्ह तू याच्यामध्ये करू शकतोस. मग असं करत करत वाचन वाढत गेलं. हळूहळू लिखाणामध्ये सुद्धा अपडेट होत गेलो. असं करत करत मग लिखाणाची आवड लागली मला. मग लिहित गेलो आणि लोकांना मग ते हळूहळू आवडत गेलं.
मग त्यानंतर माझं काही वर्षानंतर स्वतःचं पुस्तक आलं, वा. सायलेंट आणि इतर कविता नावाचं. येस. सायलेंट आणि इतर कविता हा जो काव्यसंग्रह आहे, खरं तर खूप सुंदर काव्यसंग्रह आहे. खूप छान कविता त्यामध्ये तुम्ही मांडलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांनी तो काव्यसंग्रह वाचला असेल. तुम्हाला त्याच्यावरती काही गोष्टी सुद्धा सांगितल्या असतील की कशा कविता आहेत, त्यांना काय वाटलं त्या पुस्तकाबद्दल. तर एकंदरीत जो वाचक आहे तर त्याचा काय रिस्पॉन्स मिळाला त्या संग्रहाला? मी या पुस्तकाची निर्मिती कशी झालो याबद्दल थोडंसं सांगतो तुला. येस, नक्की. झालं काय की माझे बरेचसे कविता लिहून झाले होते, जवळजवळ 200 ते 250 कविता लिहून झाले होते. पण त्यातल्या काही निवडक कविता मी वेगळ्या केल्या. एक जवळजवळ 50 ते 60 कविता असतील त्या वेगळ्या केल्या आणि महाराष्ट्रामधले माझे जे ओळखीचे साहित्यिक असतील, कवी असतील किंवा साहित्याचे जाणकार असतील, त्यांना मी मेलवर कविता पाठवत गेलो आणि त्यांना विचारत होतो, सर काय वाटतं, कसं वाटतं, तुमचा फीडबॅक द्या, जे असेल ते सांगा. म्हणजे चांगलं असेल तर चांगलं म्हणा किंवा वाईट असेल तर वाईट म्हणा. तर माझं जे पुस्तक प्रकाशित केलंय मनोज पाठक नावाचे जे प्रकाशक आहेत, वर्णमुद्राचे सर्वेसर्वा, त्यांना हे मी असं पाठवलं होतं की सर तुम्हाला बघा काय वाटतं, कसं वाटतं. मग मी त्यांना पाठवल्यावर जवळजवळ एक 5 ते 6 महिन्यांनी त्यांचा रिप्लाय आला की सागर आपण याचं पुस्तक करूया. मग मी म्हंटल सर तुम्हाला पुस्तक याचं होईल असं वाटतं का, म्हणजे योग्य आहेत का कविता? ते म्हणाले तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको, तू मला आता कविता दिल्यास आता तू विसरून जा, आपण याचं पुस्तक करूया. तर ही पुस्तकाची स्टोरी आहे ऍक्च्युली. असं पुस्तक निघालं माझं. आणि खरं तर वर्णमुद्रासारखा खूप मोठा पब्लिकेशन हाऊस आहे हे महाराष्ट्रामधलं आणि तुम्हाला खरं तर त्यांच्याकडनं तुम्हाला हे पुस्तक मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. सर आता तुम्ही कविता संग्रहाबद्दल बोललात, पण कविता संग्रह बोलत असतानाच, कवितांबद्दल बोलत असतानाच आपल्या समोर खूप डिलिशियस फूड आहे पीव्ही बिर्याणीचं. तर ते आपल्याला टेस्ट करायचं आहे आणि आपल्याला नक्कीच खूप आवडणार आहे. कारण की सर्विंग आता आपण पाहिलं खूप सुंदर पद्धतीने ते सर्व करतात. म्हणजे डायरेक्ट गॅसवरनं डायरेक्ट ताटामध्येच त्यांनी आपल्याला सर्व केलंय. तर आता आपण टेस्ट करूयात आणि मग आपला पुढचा प्रश्न पुढे घेऊयात. तर मंडळी, मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं व्हेज मी खातीये आणि जी बिर्याणी आहे, जी इथली खूप फेमस आहे मटन बिर्याणी, ती सागर सर खाणार आहेत. आणि मी माझ्यासाठी पनीर बंजारा टिक्का मागवलाय, तर ते सुद्धा खूप स्पेशल आहे इथे. म्हणजे फक्त नॉनव्हेजच नाही, जे व्हेज खातात त्या लोकांसाठी सुद्धा बेस्ट स्पॉट आहे पीव्ही बिर्याणी, WIT कॉलेजच्या समोर, सोलापूर. खूप खूप चांगली चव आहे बिर्याणीची. टिक्का पण खरंच खूप छान आहे. म्हणजे आपण म्हणतो ना एकदम सॉफ्ट, जसं कापसासारखं पनीर आहे. तोंडामध्ये जसं आपण पहिला घास घेतोय एकदम मेल्ट होत आहे, एवढं सुंदर टेस्ट आहे. सो सर, आता नेक्स्ट प्रश्न तुम्हाला विचारते. तुम्ही वालचंद कॉलेजचा उल्लेख केलात आणि वालचंद कॉलेज केव्हापासून, म्हणजे बऱ्याच वर्षांपासून युथ फेस्टिवलसाठी ओळखलं जातं. हो. म्हणजे खूप चांगले चांगले विद्यार्थी, म्हणजे ज्यांनी युथ फेस्टिवल गाजवलं अशा विद्यार्थ्यांना वालचंद कॉलेजनी दिलंय आणि त्यातलेच तुम्ही एक आहात. वालचंद कॉलेजचा एक रत्न असं म्हणायला तरी हरकत नाही. कारण सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की 2014चे गोल्डन बॉय आहेत सागर सर. आणि सागर सर, कसा होता तो प्रवास? म्हणजे मी एकदा असंही ऐकलंय की एक वर्ष असं होतं की तुम्ही फक्त एकाच इव्हेंटमध्ये होतात, एकच इव्हेंट करत होतात आणि त्याच्यानंतर लगेचच त्याच्यानंतरचं वर्ष की गोल्डन बॉय म्हणून तुम्ही होतात आणि गोल्डन बॉय साठी आपल्याला बरेच इव्हेंट्स करावे लागतात. तर कसा होता तो अनुभव? तुला सांगू का, सगळ्यात आधी मी युथ फेस्टिवलची जेव्हा ऑडिशन दिली होती, सगळ्या कला प्रकारांमधून मी रिजेक्ट झालो होतो. बर. समूहगीताची ऑडिशन दिली होती, नाटकाची ऑडिशन दिली होती, आणखी बरेचसे इव्हेंट्स होते ज्याची मी ऑडिशन दिली होती. पण सगळ्याच कला प्रकारामधून मी रिजेक्ट झालो अक्षरशः. बर. पण इम्तियाज सर म्हणून आमचे डिरेक्टर होते, त्यांनी मला माईम या कला प्रकारात घेतलं, मुकनाट्य या कला प्रकारात घेतलं. आणि पहिल्या वर्षी तसा मी फक्त मुकनाट्य हा एकच कला प्रकार मला सादर करण्याची संधी मिळाली. पण मी एका कला प्रकारात मला घेतल्यामुळे मी नाराज झालो नाही. मी पाहत होतो सगळे इव्हेंट्सची प्रॅक्टिस कशी करतात, एकांकिका कशी असते, पथनाट्य कसं असतं, लघुनाटिका कशी असते, डान्स कसा असतो,
इतर कला प्रकार, वैयक्तिक काव्य वाचन झालं, कथाकथन असं, या सगळ्यांवर माझी नजर होती. आणि ते लोक कशी प्रॅक्टिस करतात, कशा पद्धतीनं सादरीकरण करतात, हे मी सगळं ऑब्झर्व करत होतो. आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी मला बरेचसे इव्हेंट्स मिळाले. लघुनाटिका असेल, पथनाट्य असेल, एकांकिका असेल आणि माईम असेल, असे बरेचसे इव्हेंट मिळाले. असं करत करत माझे हळूहळू एक एक इव्हेंट वाढत गेले. ज्यावेळी मी MA लास्ट इयरला होतो त्यावेळेस माझ्याकडे भरपूर इव्हेंट्स होते आणि वैयक्तिक इव्हेंट्स देखील माझे तितकेच होते. कथाकथन असेल, वक्तृत्व असेल, त्यानंतर काव्य वाचन असेल, अशा कला प्रकारांमध्ये मी भाग घेतला होता. आणि योगायोगाने त्या वर्षी मी जितक्या कला प्रकारांमध्ये भाग घेतला होता ते सगळे कला प्रकार माझे प्रथम आणि द्वितीय आले होते. वा, क्या बात आहे. आणि त्यामुळे त्या वर्षाचा गोल्डन बॉयचा अवॉर्ड मला मिळाला होता. सर, कशी होती ती फिलिंग? लाईक आता तरी सगळ्यांना माहिती आहे की युथ फेस्टिवल वगैरे, पण त्या काळामध्ये लाईक 2014 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या प्रचलित नव्हत्या. आणि तेव्हा एवढी तगडी कॉम्पिटिशन असताना, कारण की तुमच्या काळात युथ फेस्टिवल खूप खूप जास्त टफ व्हायचं असं मी ऐकलंय. तर काय फिलिंग होती स्टेजवरती असं आपलं नाव घेतल्यानंतर? काय फिलिंग होती? तुला खरं सांगू का, ज्यावेळेस गोल्डन बॉय सागर अचलकर हे जेव्हा अनाऊन्स झालं होतं ना, त्यावेळी माझं अक्षरशः लक्षच नव्हतं तिकडं. ओके. मी माझा असं इकडे तिकडं बघत बसलो होतो. अचानक कुणीतरी मला खांद्यावर उचलला आणि स्टेजकडे तो पळायला लागला. मला कळालं नाही काय झालं. नंतर माझ्या लक्षात आलं की गोल्डन बॉय साठी माझं नाव अनाऊन्स झालेलं आहे आणि तो मला घेऊन जातो स्टेजकडे. वा, त्यावेळेस खूप भारी वाटलेलं. कॉलेजमध्ये पण पोस्टर्स वगैरे लावले होते, त्यामुळे खूप भारी वाटलेलं त्या वर्षी. सर, आता हे झालं युथ फेस्टिवलचं, पण युथ फेस्टिवलच्या रिलेटेड एक क्वेश्चन खूप जणांना विचारात येतो किंवा खूप जण ह्या गोष्टीबद्दल विचार करतात. तसा हा प्रश्न मला सुद्धा पडतो की आपण जेव्हा ग्रॅज्युएशनला असतो किंवा PGला असतो तर आपण युथ फेस्टिवलमध्ये भाग घेतो. आपल्याकडे कुठलीही कला असेल तर आपण त्याचा सराव करतो आणि आपण भाग घेतो. आणि मग बक्षीस मिळेल नाही मिळेल ह्या सगळ्या गोष्टी गौण असतात. आणि मी तुमच्याकडनं खूप वेळा ऐकलंय की बक्षीस मिळण्यासाठी पार्टिसिपेट करायचंच नसतं कधी. आपल्याला एक एक्सपिरियन्स येतो, अनुभव येतो, म्हणून आपण पार्टिसिपेट करतो. पण असे कितीतरी तरुण तरुणी अजूनही आहेत की जे आता खरं तर 30 त्यांनी ओलांडलेली आहे किंवा 35 ओलांडलेली आहे, तरी सुद्धा ते युथ फेस्टिवलच्या त्या जे आपण जाळं म्हणतो त्याच्यातून ते बाहेर पडलेले नाहीत किंवा ते कुठेतरी अजूनही त्या फ्लो मध्ये आहेत. मग तुम्हाला काय वाटतं की जेव्हा आपण एक काळ गाजवलेला असतो ऑलरेडी, मग आपण ते स्टेज सोडायला पाहिजे आणि जे नवीन मुलं आहेत त्यांना आपण चान्स दिला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? एक्झॅक्टली. तू जे आता शेवटचं वाक्य बोललीस की नवीन मुलांना संधी दिली पाहिजे, या गोष्टीशी मी 100% सहमत आहे. कारण मी पाहिलेलं आहे की वालचंद कॉलेजमध्येच काही विद्यार्थी होते की युथ फेस्टिवल करायला मिळावं म्हणून, फक्त युथ फेस्टिवल करायला मिळावं म्हणून ते ऍडमिशन्स घेत होते. म्हणजे त्यांना परीक्षेशी काही देणं घेणं नव्हतं. ते ज्या गोष्टीसाठी ऍडमिशन घेतले होते त्या लेक्चरला तर ते जातच नव्हते. फक्त युथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करायला मिळावं म्हणून ते फक्त ऍडमिशन घेत होते. आणि मला वाटतं हे खूप 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 चुकीचं आहे. ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली होती त्यावेळेस तुम्ही युथ फेस्टिवल करा, पण ज्यावेळी आपल्याला त्यातून एक्झिट घ्यायची असते त्यावेळेस तिथंच घुटमळत राहू नका. कारण युथ फेस्टिवल सोडून बाहेर खूप मोठं जग आहे. बाहेरही ओपन मध्ये खूप स्पर्धा होतात. असं नाही की फक्त युथ फेस्टिवल मध्ये तुम्हाला कला दाखवण्याची संधी मिळते. बाहेरही ओपन स्टेज आहे, तिथेही तुम्ही तुमच्या कलेचं सादरीकरण करू शकता. तर मला असं म्हणायचंय की फक्त युथ फेस्टिवल पुरतं तुमची कला मर्यादित न ठेवता ओपन स्टेजवर तुम्ही तुमची कला सादर करा, असं माझं म्हणणं आहे. आणि नवीन पोरांना तुमची जागा रिकामी करून द्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. सो सागर सर, मटन बिर्याणी आणि पनीर बंजाराचा आस्वाद घेता घेता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतेय, कविता सुचते कशी? आता खरं तर हे खूप अवघड प्रश्न आहे. कविता सुचते कशी या प्रश्नाचं उत्तर आजतागायत कुठल्याही कवीनं दिलेलं असेल असं मला वाटत नाही. आणि मीही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन असं मला वाटत नाही. पण एवढंच सांगू शकतो की एखादा कलाकार जेव्हा एखाद्या कलाकृतीची निर्मिती करतो त्यावेळेस आयुष्य जगत असताना तो त्या कलाकृतीच्या द्वारेच, म्हणजे त्या कलाकृतीच्या फॉर्मॅटमध्येच विचार करत असतो तो. म्हणजे एखादा नाटकवाला असेल
त्याचं कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन नाटकाच्या दृष्टिकोनातूनच असेल. हम्म, एखादा संगीतकार असेल तर कुठल्याही गोष्टीकडे तो संगीताच्या अँगलनीच बघत असतो. हम्म. आता मी कवी आहे म्हटल्यावर कुठल्याही गोष्टीकडे मी कवितेच्या दृष्टीनेच बघतो. बॅक ऑफ द माइंड ज्या गोष्टी आयुष्य जगताना साचत जातात ते साचले पण कुठेतरी कागदावर उतरतं, हम्म, ते कवितेच्या स्वरूपात उतरतं, कारण मी वा. कवी आहे. हम्म. त्यामुळं जर एखादा कोणी नाटककार असेल तर तो नाटकाच्या स्वरूपात उतरवेल, एखादा कोणी कादंबरीकार असेल तर तो कादंबरीच्या स्वरूपात उतरवेल. असं आहे हे. पण सर आता माझ्या मते तुम्ही गेली किती वर्ष कविता करतायत? मी कॉलेज लाईफ मध्ये असल्यापासून कविता लिहितो. 11वी-12वी पासून लिहितो मी कविता. पण सुरुवातीच्या कविता खूपच बेसिक असायच्या. नंतर हळूहळू इम्प्रुव्हमेंट्स होत गेल्या त्याच्यामध्ये. मग सर आता माझ्या मते या 15-16 वर्षांमध्ये असं कधीच झालं नसेल की आता मला कविता लिहायची आहे म्हणून मी पेपर आणि पेन घेऊन बसलो नाही. आणि ती कविता उतरवली, असं कधी झालं नसेल? नाही, माझ्या पूर्ण आयुष्यात असं एकदाही झालेलं नाहीये की असं मी आता कविता लिहायची आहे आणि कागद घेतला आणि पेन घेतला आणि असं बसलोय. कविता कधी सुचेल काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. आता बोलता बोलता सुद्धा मला कविता सुचू शकते आणि मी कुठेतरी ते बॅक ऑफ द माइंड ते असं ठेवू शकतो त्या कवितेला. सर तसंच संदीप खरेंनी सुद्धा एकदा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आपल्याला जे सगळं गाणं माहितीये, मन तळ्यात मळ्यात, ही कविता त्यांना प्रवास करताना सुचली होती आणि त्यांच्याकडे कागद पेन नव्हता तर शेजारच्या माणसाच्या खिशातला कागद त्यांनी घेतला, तिकिटावरती त्यांनी ती कविता लिहिली आणि पेन जो होता तो शेजारच्या माणसाकडनं घेतला. तर असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का की अचानक काहीतरी सुचलंय आणि कुठे लिहायचं म्हणून काहीतरी कशावरती तुम्ही ते नुसतं लिहून काढलंय? झालंय, पण माझ्याकडे कंपल्सरी मोबाईल असतो त्यामुळे मोबाईलवर मी टाईप करत असतो. आताचा जो आपला डिजिटल जमाना आहे त्यामुळे सर मोबाईलवरतीच कविता लिहितात. सो सर आता वेळ आहे माझ्या सगळ्यात आवडत्या सेशनची, ज्याला आपण रॅपिड फायर असं म्हणतो. 2 ऑप्शन तुम्हाला देणार आहे तर त्यातला लगेच तुम्हाला एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे आणि जो ऑप्शन असेल तर तो रॅपिड फायरचा आपण राऊंड करूया. सो व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज. चिकन की मटन? चिकन. ओके. कविता की लेखन? कविता की लेखन? लेखन प्रकारातच मोडतं कविता पण. ओके. कविता. ओके. वाचन की भटकंती? सरांना ट्रॅप केलंय मी तर, कारण की सध्या सरांचा आवडता छंद भटकंती झालाय. वाचन करत करत भटकंती. वा. ओके. आता बटर चिकन की आत्ताची आपण जी खातोय ती पीबी बिर्याणी? पीबी बिर्याणी. सो नक्की या पीबी बिर्याणीला, कारण की उत्तम बिर्याणी आहे, एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे. म्हणजे असं वाटतंय की सोलापुरात बसून हैदराबाद की बिर्याणी हम खा रहे, एवढी सुंदर बिर्याणी आहे. आणि शेवटचा प्रश्न, आता कदाचित सरांसाठी हा खूप अवघड प्रश्न असणार आहे तरी सुद्धा, दिनकर मनवर सर की किरण येले सर? दोघेही खूप जवळचे आहेत. तरी सर दोघेही खूप खूप आवडते आहेत. दिनकर मनवर कवी म्हणून तर ग्रेट आहेतच, आणि किरण येले सर कवी, कादंबरीकार, कादंबरीकार नाही, कथाकार, नाटककार आणि कवी. ओके. आणि दोघांपैकी एक नाव घ्यायचं झालं तर किरण येले घेईन. वा. सर आता आपल्या आजच्या पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय, पण जेव्हा तुम्ही कविता लिहायला बसता किंवा तुम्ही कविता लिहिता तर तो अनुभव कसा असतो? म्हणजे पहिल्या, जसं तुम्ही म्हणालात की पहिल्यांदा जी कविता लिहिली आणि आत्ताच्या ज्या कविता आहेत, मग एक कवी म्हणून तुम्हाला स्वतःमध्ये किती सुधारणा जाणवली आतापर्यंत? कवी म्हणून सुधारणा तर जाणवली, कारण जसं जसं आपण आपलं वाचन वाढतं, वाचन वाढल्यावर चांगलं जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण जे लिहिलंय ते बेसिक स्वरूपातलं लिहिलंय की थोडंसं ऍडव्हान्स स्वरूपातलं लिहिलंय, चांगलं लिहिलंय, वाईट लिहिलंय, हे आपल्याला कळतं. आणि सुरुवातीच्या ज्या वेळेस मी माझ्या कविता वाचतो त्यावेळेसच्या कविता आणि आत्ताच्या कवितामध्ये अक्षरशः खरंच जमीन आसमानचा फरक आहे असं मला वाटतं. आणि सुरुवातीला खूपच म्हणजे अक्षरशः बेसिक वगैरे लिहायचो मी, म्हणजे तेच चंद्र, चांदण्या, पाऊस, जमीन ओली झाली, वास आला, हे अशा टाईपचं लिहायचो. पण नंतर जसं जसं वाचन वाढत गेलं चांगलं कळायला लागलं मला की आणि काय लिहायला पाहिजे, काय नाही लिहायला पाहिजे हे समजत गेलं. बरोबर म्हणालात सर तुम्ही. पण आता जर बघायला गेलं, आजकालची जी पिढी आहे
पूर्ण सोशल मीडियामध्ये बुडालेली आहे. हो. सोशल मीडिया उपयोगीच आहे, नाही असं नाही, बरोबर. पण त्याचा अतिवापर सुद्धा चांगला नाही. पण ह्या काळामध्ये मुलांना पुस्तकाची आवड आहे असं आपल्याला दिसतच नाही. मग त्यामुळे पुस्तकांची बिशी म्हणा किंवा एखाद्या रविवारी सगळे मिळून पुस्तकं वाचूया असे सगळे उपक्रम सध्या राबवतायत हो, आपल्या हो. सोलापूरमध्ये वेगवेगळ्या संस्था. तर तुम्ही आजकालच्या मुलांना काय सांगाल, पुस्तकं का वाचावीत किंवा पुस्तकांमुळे काय बदल होतो आपल्या आयुष्यात? पुस्तकांमुळे बदल एकमेव माझ्यामध्ये झाला हम्म. तो बदल म्हणजे मी संयमी फार झालो. वा. मी खूप संयमित झालो आणि एक्स्ट्रा बोलणं असतं ना, एक्स्ट्रा बोलणं ते खूप कमी झालं. जे नेमकं निवडक कसं बोलायचं हे मला पुस्तकांमुळे कळालं. वा. हा बदल मला खूप महत्वाचा वाटतो अक्षरशः. म्हणजे आपण बघतो हल्लीची मुलं ऐकतात कमी आणि बोलतात फार. बरोबर. म्हणजे बोलणं पण गरजेचं आहे, नाही असं नाही, पण कितपत बोललं पाहिजे, केवढं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, हे थोडंसं समजतं ज्यावेळेस आपण वाचन करतो. आणि संयम येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट संयम येतो, पेशन्स येतात. सर आता शेवटचा प्रश्न विचारतेय. तुम्ही कवी आहात आणि तुम्ही कवी आहात म्हणजेच तुम्ही असंख्य कविता वाचल्या असतील, असंख्य कवींना तुम्ही वाचलं असेल. तर अशीच तुमची एखादी आवडती कविता आजच्या आपल्या खाने पे बातचीतच्या पीव्ही बिर्याणीच्या एपिसोडमध्ये तुम्हाला नक्कीच सादर करायला आवडेल असं मला वाटतं. नक्कीच. तर त्यामुळे कुठली कविता आज सादर करताय आणि कोण आहेत त्याचे कवी? अरुण कोलटकर नावाचे कवी आहेत. बर. त्यांची वामांगी नावाची एक कविता आहे. हो. ती मला खूप 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 म्हणजे खूप आवडते ती कविता. बर. तीच कविता मी या ठिकाणी सादर करतो. नक्की. वामांगी, अरुण कोलटकर. देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाय शेजारी नुसती वीट. म्हटलं राहिलं, रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकंच ठेवायचंय. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला? दिसत नाही. रखमाय म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कुणीही नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, इकडची तिकडं जर्रा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहित नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळत उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कुणी का सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगाचं एकटेपण. अरुण कोलटकर. वा. खूप सुंदर कविता आहे. हो. म्हणजे हृदयस्पर्शी हा शब्द पण अगदी, कमी अगदी, पडतो अगदी. ऍक्च्युली या कवितेसाठी. नक्कीच. अरुण कोल्हटकर सरांनी खूप सुंदर कविता लिहिली आहे. सर आज पीव्ही बिर्याणीमध्ये आपण आलो होतो. हो. खूप डिलिशियस बिर्याणी Yes, आपण yes. खाल्ली आणि जसं मी मगाशी सांगितलं की मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी पनीर बंजारा टेस्ट केलं आणि अप्रतिम टेस्ट आहे. म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही गोष्टी इथे खूप चांगल्या मिळतात. सर तुमचं खूप खूप मनापासून आभार पुन्हा एकदा. thank you. खरं तर तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात, त्यामुळे मी आभार नाही मानणार, पण नक्कीच खूप चांगला संदेश किंवा खूप चांगल्या गोष्टी आज आपण बोललो आहोत. Yes. आपण थॉट शेअर केले आहेत. नक्कीच ही आशा आहे की आपल्या सगळ्या दर्शकांना आजचा पॉडकास्ट खूप खूप आवडला असेल. सर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये खाने पे बातचीत विथ रश्मी.